पुण्याच्या सिंहगड रोडवरनं आता जात होतो तेव्हा मला ही हवेली पोलीस स्टेशनच्या इथलं हे अभिरुची मॉल पोलीस चौकी आहे। इथे ही बाहेर दारात लागलेली फॉर्च्युनर गाडी मी पाहिली। ज्या पद्धतीने या गाडीचा ॲक्सिडेंट झालेला आहे 100% सांगतो, या ॲक्सिडेंटमध्ये जर समजा एखादा टू व्हीलरवाला जर गेला असेल तर तो वाचला नसेल ही मी गॅरंटी देतो। इथे काही स्थानिक लोकही गोळा झालेले आहेत, आपण त्यांच्याकडे चौकशी करू त्या ॲक्सिडेंट संदर्भात। 30 लोक आहेत का आपण त्यांच्याशी बोलूयात। या दादा, तुमच्यापैकी कोणी ॲक्सिडेंट पाहिलाय का? हो मी। बर, बोला दादा, काय नाव तुमचं? माझं पृथ्वीराज यादव। बर, तुम्ही पाहिला होता का ॲक्सिडेंट? हा, मी त्यावेळेस खानापूरला लग्नासाठी गेलो होतो। बर, पाणी थंड पाणी पिण्यासाठी बाहेर आलो होतो बिस्लरीची बॉटल घ्यायला। त्यावेळेस ही गाडी फॉर्च्युनर गाडी माझ्या समोरून गेली। फुल वेगामध्ये होते नाही का। पुढे जाऊन तो रॉंग साईडनी कोणाला उडवलं? म्हणजे 2 4 व्हीलर मध्ये ॲक्सिडेंट झाला का टू व्हीलर वाला? एक टू व्हीलरला धडक दिली। टू व्हीलरला धडक दिली आणि मग काय वाचला का नाही माणूस? नाही, ते एक्सपायर झाले ऑन दी स्पॉट। बर, गाडीमध्ये किती लोक होते? 2 लोक होते सर। बरं, म्हणजे तुम्ही ॲक्सिडेंट झाला तेव्हा होतात का ॲक्सिडेंट झाल्यानंतर? तेव्हाच होतो सर। बरं, म्हणजे आता ही तुम्ही सगळे लोक इथं गोळा झालेले तुम्ही तेच आहेत का सगळे? बरं, हां, त्यांच्यासाठी झालेले। बरं, कोण नव्हतं ॲक्सिडेंटमध्ये गेलेल्याचं नाव वगैरे काही तुम्ही रिलेटिव्हपैकी कोणी सांगू शकाल का? तुम्ही भाऊ आहेत का? ज्यांचा अपघात झाला हे त्यांचे बंधू आहेत। दादा, काय नाव त्यांचं ज्यांचा अपघात झाला? ज्यांचा अपघात झाला त्याचं नाव अनिकेत अरुण भालेराव। बरं, ॲडव्होकेट होते। बरं, आणि ते कधी झाला हा अपघात वगैरे काही आयडिया? 14 तारखेला 4-4:30 वाजता ते भाजीपाला आणण्यासाठी जवळच खानापूर म्हणून गाव आहे त्या गावी निघाले होते। आणि रस्त्यातच फॉर्च्युनर गाडीने रॉंग साईडने, हां, ह्या समोरच्या ज्या फॉर्च्युनर गाडी तुम्ही पाहताय या गाडीने समोरून येऊन धडक दिली रॉंग साईडने। आणि गाडीचा वेग इतका होता की गाडी 1.5 किलोमीटर आतमध्ये रोड सोडून गेली। तुम्ही पाहताय गाडीमध्ये एअरबॅग्स पण ओपन झालेले आहेत, म्हणजे याचा अर्थ तुम्ही स्पीडचा अंदाज घेऊ शकता गाडीचा काय स्पीड असू शकेल त्यावेळी। किती लोक होती गाडीमध्ये काही तुम्हाला आयडिया आली? काय गाडीमध्ये साधारणतः एक महिला आणि ड्रायव्हर असे ड्रिंक केलेले लोक होते। दोघंही जण ड्रिंक केले? दोघंही जण ड्रिंक केलेले होते। बरं, मग तुम्हाला कधी कळलं हे अपघात झाल्यानंतर? मला माझ्या सुलतान स्पॉटवरती अपघात झाल्यानंतर त्यांना मदतीसाठी ज्यांनी अपघात केला त्यांनी ॲक्च्युली त्यांना मदत करायला हवी होती। त्यांना उचलून दवाखान्यात घेऊन जायला पाहिजे होतं, पण ते घेऊन गेले नाही त्यावेळी। त्यांनी त्यांना तिथंच, म्हणजे माझ्या भावाला तिथं सोडून निघून गेले, ते पळून गेले। मला ते किती वेळात अपघात झाल्यानंतर तुम्हाला किती वेळात कळलं हे सगळ्या प्रकार? अपघात झाल्यानंतर मला एक 5 वाजता मला फोन आला की असा अपघात झालेला आहे म्हणून। किती वाजता झाला साधारण? 4:30च्या आसपास अपघात झाला। म्हणजे अर्ध्या तासात तुम्हाला? अर्ध्या तासानंतर मला कळालं। मग काय त्यांना तिथून कुठल्या हॉस्पिटलला वगैरे? तिथून मग जवळच प्राथमिक आरोग्य केंद्र आहे खानापूरमध्ये, त्या ठिकाणी घेऊन गेले। तिथं प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांनी सांगितलं की यांना तातडीने खाजगी रुग्णालयामध्ये भरती करावे लागेल। त्यासाठी त्यांनी सजेस्ट केलं की तुम्ही पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जा। तिथं नेल्यानंतर मग डॉक्टरांनी ज्यावेळेस त्यांचा ECG रिपोर्ट काढला तर त्याच्यामध्ये त्यांनी डिक्लेअर केलं की व्यक्ती गेलेली आहे। पुण्याच्या आजूबाजूला बरेच रेस्टॉरंट झाले आहेत, बार झालेले आहेत, त्यांना परवानग्या दिलेल्या आहेत। यांच्यासारखी जी श्रीमंत लोक असतात या अशा मोठ्या मोठ्या फॉर्च्युनर वगैरे गाड्यांमध्ये जातात। विथ फॅमिली दारू पिण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। आपले संस्कार आपण पणाला लावलेत असा मोठा प्रश्न पडतो, पण यांच्यासारखी जी अशा मोठ्या मोठ्या गाड्या मेंटेन करणारी जी जमात आहे ती पुण्याच्या आजूबाजूला अय्याशी करण्यासाठी येते आणि अय्याशी करून जात असल्यानंतर रॅश ड्रायव्हिंग होतं आणि हिट अँड रन केस सारख्या केसेस घडतात। मागच्या वेळेस पण कल्याणी नगरमध्ये अशी त्या पोर्शे गाडीचा अपघात झाला होता आणि त्यावेळेस पण काय झालं होतं हे सगळ्या मीडियानी पब्लिकला दाखवलं होतं। तसाच काहीसा हा प्रकार आहे का असा मला प्रश्न पडतो। याच्या पुढं काय झालंय? यांचे काही तुम्ही काही याच्या पुढं काही केस वगैरे झाली? हां, त्यानंतर आम्ही FIR नोंदवली। बरं, FIR नोंदवल्यानंतर जे कलम लावले गेले त्यानुसार आरोपीला आम्ही 2 दिवस फॉलोअप घेत होतो की आरोपीला तुम्ही अटक का केली नाहीत अजूनपर्यंत। 2 दिवसापर्यंत आम्हाला हे सांगण्यात आलं की आरोपीला रुग्णालयात दाखल केलेलं आहे। आरोपी ॲडमिट आहे दवाखान्यात आणि दवाखान्यात त्याला डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याला आम्ही अटक करू।
वकील वगैरे दिले तुम्ही कोणी? वकील आहेत आमचे कोण आहे? थोरात सर आहे. बरं या सर काय नाव तुमचं? श्रीकांत थोरात. बरं काय प्रकार आहे सगळा, म्हणजे काय झालं? प्रकार काय? असा आहे सर. अपघात कसा झाला, कधी झाला, काय झालं, मला थोडीफार तुम्ही सगळं व्यवस्थित ब्रीफ द्या, कारण की एक सामान्य माणसाला कसं होतं तेवढं परफेक्टली नाही बोलता येत. ठीक आहे सर. तर सगळी माहिती द्या मला. विषय असा आहे की दिनांक 14/5/2025 रोजी सायंकाळी 4:30-5 वाजता हा अपघात झालेला आहे. बरं अपघात ज्या ठिकाणी झालेला आहे त्या ठिकाणी गंभीर जखमी झालेला ॲडव्होकेट जो वकिली पेशातला माणूस होता, तर त्या माणसाला या गाडीमध्ये अजून 4 व्यक्ती होत्या. बरं. त्यामध्ये एक महिला होती आणि अजून 2 जण होते. बरं. तर ही गाडी रॉंग साईडने येऊन तो व्यक्ती भाजीपाला आणण्यासाठी निघालेला होता. बरं तर त्याला उडवलेलं आहे बरं. आणि उडवल्यानंतर जखमी अवस्थेत सोडून याने स्वतःच्या मैत्रिणीला घेऊन जीवन उदय हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि गंभीर जखमी झालेला इस्माला तुमच्याकडे सोडून. त्याचा काही पुरावा आहे? हो आहे ना, बरं. माझ्याकडे त्या हॉस्पिटलचं CCTV फुटेज आहे. आणि त्यानंतर असा रॉंग साईडनी जेव्हा आपण एखादी अशी वाहन चालवतो ज्याने एखाद्याचा जीव जाऊ शकतो, जरी तुमचं इंटेन्शन नसेल तरी नॉलेज असतं तुम्हाला की त्या माणूस मरू शकतो, असं असताना पोलिसांनी जाणीवपूर्वक ते सेक्शन न लावता फक्त किरकोळ जामिनापात्र सेक्शन लावले होते. आणि त्यानंतर आम्ही 15 तारखेला जेव्हा यांच्याकडे चौकशी केली तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आम्ही आरोपीला शोधलेले, त्याचा ब्लड सॅम्पल घेतला. अटकपूर्व असताना अटकेच्या अगोदरच ब्लड सॅम्पल घेतला. आम्हाला कुठलीही माहिती दिली नाही आरोपी कोण आहे, काय आरोपी. त्यानंतर डायरेक्टली आम्हाला म्हटलं की बेलेबल सेक्शन आहे, अटक करणार नाही आम्ही. आणि 16 तारखेला डायरेक्टली आरोपीला घेऊन हे पोलीस स्टेशन कोर्टामध्ये गेले शिवाजीनगरला. तिथं मग आम्ही फिर्यादीच्या बाजूने उभे राहिलो. आमचे सर्व पुणे बार असोसिएशननी मदत करून आम्ही मेहरबान कोर्टाला अर्ज दिला सेक्शन वाढीसाठी. तिथे युक्तिवाद झाला दोन्ही पक्षकारांचा आणि मेहरबान कोर्टांसमोर यांना विचारण्यात आलं की ते सेक्शन लागावं की नाही लागावं. तर तपासी अधिकाऱ्यांनी स्वतः लेखी दिलं की तो सेक्शन लावला पाहिजे आणि त्यावर त्यांनी वाढीव त्यांचा रिमांड रिपोर्ट दिला आणि त्यानुसार त्या जो आरोपी होता त्याला 1 दिवसाची शिक्षा झाली. त्यानंतर आत्ता लेटेस्टमध्ये आम्ही सर्वांनी फिर्यादीच्या बाजूने आम्ही सदर तपासी अधिकारी बदलण्याचा अर्ज आज रोजी दिलेला आहे साहेब. आणि यानंतर आता आम्ही SP ऑफिसकडे तो अर्ज देणार आहोत. मेडिकल टेस्ट केली की नाही त्या आरोपीची, म्हणजे जे गाडी चालवत होते, फॉर्च्युनर चालवत होते, त्याचे केमिकल अनालिसिसला रिपोर्ट पाठवलेला आहे ब्लड सॅम्पलचा. तो अटकेपूर्वीचाच 16 तारखेचाच मे बी 15 तारखेचाच पाठवला असं म्हणतात. बरं. तो रिपोर्ट आल्यानंतर ते सेक्शन वाढ करणार आणि तोपर्यंत हे करणार होते. कारण कल्याणी नगरच्या हिट अँड रन केसमध्ये पण ब्लड चेंज करण्याचा प्रकार वगैरे घडला होता. तर या गोष्टीकडे तुम्ही दखल देताय का? याकडेच आमचं लक्ष आहे साहेब, कारण ही घटना इथं पण होण्यासारखीच आहे आणि आमचं तर सर्वांचं मत आहे की अशाच प्रकारे इथं पण काही झालेल्याची शंका नाकारता येणार नाही. फॉर्च्युनर चालवणाऱ्या व्यक्तीचं नाव काय? राज संतोष चोरगे. बरं. हे कुठले प्रॉपर? त्याची काही कल्पना नाही, परंतु कात्रजला राहतात, गोकुळनगरला, राठवडे गाव. आणि काय दबाव तंत्र वगैरे वाटतोय तुम्हाला? दबाव तंत्र भरपूर असल्यासारखं वाटतंय, कारण आतापर्यंत जी पोलिसांची कारवाई आहे ती संशयास्पदच आहे. बरं. पोलीस सहकार्य करतील असा विश्वास आहे का नाही? अजून तरी नाही आहे, पण आता बघू. आम्ही जेव्हा SP ऑफिसकडे जाईल त्यानंतर त्यांच्या काय सहकार्याने झालं तर मग इथले पोलीस हलतील असं वाटते. परंतु असंवेदनशील भूमिका आज पण आपल्याला पोर्शेकारनंतर त्यांची दिसते. बरं. या मृत व्यक्तीच्या मागं फॅमिली वगैरे काय? त्याला एक लहान मुलगी आहे आणि एक मुलगा आहे. आणि हा कर्तृत्ववान मुलगा होता. आज नुकताच 10 वर्षाची प्रॅक्टिस आहे. त्याच्यामुळं पूर्ण बारवर, वकील क्षेत्रावर आणि त्याच्या कुटुंबावर एक मोठी आर्थिक संकट कोसळलं. मग तुम्ही त्यांचे मित्र होते की काय? म्हणजे एकदम जिवलग मित्र होतो साहेब. म्हणजे 5 झाल्यापासून आतापर्यंत त्याच्याबरोबरच प्रॅक्टिस करत होतो. बरं. ज्याचा मृत्यू याच्यात झाला, व्यक्तिमत्व कसं होता? एकदम शांत, संयमी आणि आजपर्यंत त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये त्याने कुणाला आरे किंवा कार्य केलं नाही. म्हणजे आम्हाला असं वाटायचं की वकील म्हणजे कसा असावा, तर विरोध करणारा असावा, पण ह्याच्यामध्ये कधी तशी भावना नव्हती. एकदम संयमी व्यक्तिमत्व होतं. नाही, ज्या प्रकारे आज तुम्ही सगळे, म्हणजे तुम्ही हे आलेली सगळी लोक तुम्ही त्यांच्या घरचीच लोक आहेत का? काय गाव आहे वगैरे? गाव, मित्र परिवार, गावातलीच लोक. मी डांगे चौकात राहतो सर, पण मी त्याच्यासाठी खास नाही. 100% आज तुम्ही एवढी लोक जर त्यांच्या वतीने आले असेल तर 100% माणूस मन मिळवत असणार, याच्यात कुठं नाही.
पण ठीक आहे, तुमचा या गोष्टीमध्ये लढामध्ये जेवढं काही मला शक्य असेल तेवढं मी तुम्हाला सपोर्ट करेन. तुमच्या सपोर्ट शिवाय सर आता होणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला याच्यात विजय मिळो आणि जो काही न्याय आहे तो नक्की मिळो एवढी मी तुम्हाला आशा बाळगतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे की एक सर्वसामान्य नागरिक आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी कामधंदा करत असतो, हे करत असतो. एखादा घरचा करता जर व्यक्ती गेला तर त्याच्या मागं त्याच्या बायका पोरांचं कसं होतं काय होतं न बोललेलंच बरं. पण हिट अँड रन सारख्या केसेस ज्या पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये वारंवार घडत आहेत याची दखल खरं तर सरकारने घेतली पाहिजे. आणि अशा केसेस घडल्यानंतर आर्थिक सक्षमता असेल किंवा बाकी राजकीय पाठबळ असेल तर त्याच्यानंतर त्यांना ज्या काही फॅसिलिटीज आणि सुखसोयी दिल्या जातात याच्याबद्दल आपण हिट अँड रन केसमध्ये बघितलंच असेल. अशी कुठलीही घटना या केसमध्ये घडू नये अशीच मी फडणवीसांच्या चरणी प्रार्थना करतो. अवघड आहे सगळं. ओके सर, थँक्यू. अपघातामध्ये जे मरण पावले ते ॲडव्होकेट होते, त्यांच्याबरोबर जॉईंटली त्यांचं ऑफिस आहे, त्या ताई माझ्यासोबत आहेत. त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊयात. ताई नमस्कार. नमस्कार. आपलं काय नाव? माझं ॲडव्होकेट प्रेरणा कांबळे. बरं, तुम्ही एकत्रच काम करत होता? एकत्र काम करत होतो, एकत्र सोबत जात होतो, सोबत येत होतो. बरं. आणि मग अपघात झाल्यानंतर तुम्हाला कधी कळलं काय? लगेच कळालं, कारण का की ते नात्यामधून पण होते. माझ्या मावशीच्या मुलीने लगेच मला फोन करून सांगितलं की असं असं अनिकेत सरांबरोबर झालंय. मग तुम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टींमध्ये पुढाकार घेतलाच असेल? हो, येस सर. तर याच्यात तुम्हाला काय अनुभव होते सगळ्या गोष्टी? आता मी त्यांच्या रिलेटिव्ह मध्ये होतेच, त्यामुळे त्यांच्याकडून मला कळालं की पोलीस काही त्यांना मदत करत नाहीत किंवा कसल्याही प्रकारचं सहकार्य करत नाहीत. जेव्हा हे सर पण जेव्हा आले यांना विचारायला की ब्लड रिपोर्ट का नाही, म्हणजे अजून त्यांना अटक का नाही केली, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की त्याला अटक केली आहे. पण जेव्हा आम्ही त्या हॉस्पिटलचे CCTV फुटेज पाहिले तर तेव्हा तो नीट धडधाकट दिसत होता. म्हणजे त्याला कुठे इंजुरी, उलट त्या मुलीला घेऊन तो आलाय आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतो तर तो कुठे वाटत नव्हता की तो इंजुर्ड आहे किंवा कुठेतरी ऍडमिट झाला असेल. बरं, यांनी तेव्हा सांगितलं की ब्लड रिपोर्ट घेतलेत आम्ही ह्याच्यासाठी म्हणजे हे करण्यासाठी, पण त्यानंतर कुठेही दिसलं नाही. जेव्हा त्यांनी विचारलं त्यांच्या नातेवाईकांनी की अजूनपर्यंत ब्लडचे रिपोर्ट आले की नाही, तर ते म्हणते त्याला 1 महिना लागेल, कारण आम्हाला सेक्शन वाढ करायची होती. बरं, अटक करणार असं करून आम्ही विचारतो, पोलीस पण म्हणजे वकील पण येत होते, त्यांना विचारलं की तुम्ही कधी अटक करणार आहेत आरोपीला. तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांना अटक करणार नाही, कारण सगळे सेक्शन बेलेबल आहेत, सो आम्ही त्यांना म्हणजे इकडे पोलीस स्टेशनलाच बेल देणार आहोत. मग जेव्हा हे सर म्हणले की आपण सेक्शन वाढ करू शकतो, म्हणून सर काल पोलीस स्टेशन इकडे आले की बाबा सेक्शन वाढ, ते रिपोर्ट झाले असतील तर आपण सेक्शन वाढ करू. जेव्हा सर इथे आले येऊन बघतात तर ह्यांनी अटक केलेली त्याला. मग तेव्हा मग परत तिकडे आम्ही ह्याला कोर्टात गेलो. त्या कोर्टात गेल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की त्यांनी तिकडे जाऊन बेल घेतात. जर बेलेबल सेक्शन होता तर मग तुम्ही पोलीस चौकीतच बेल द्यायची होती ना, कोर्टात का नेलं? बरं, तुम्ही म्हणताय की 106 सेक्शन लावायचा होता, 105 ची गरज नाही, मग तुम्ही संतोष मानेच्या केसमध्ये का त्याला फाशी शिक्षा दिली सर? मग इथे पण असंच करायचं होतं ना की प्रत्येक रोज ऍक्सिडेंट होती ना, त्या लोकांना डे 1ला तुम्ही बेल देऊन सोडून टाका. तुम्ही आता आमचं म्हणणं आहे, तुम्ही परवाच्या दिवशी कोर्टामध्ये गेला होता बरोबर आहे. सगळ्यात मोठा मॅटर म्हणजे आपण जो कल्याणी नगर हिट अँड रन केस जी आपण बघितली त्यावेळेस आजूबाजूच्या बारचं पण CCTV फुटेज पोलिसांनी शोधलं होतं. त्याच्यामध्ये तो बारमध्ये पिताना सापडला होता. तर पोलिसांनी त्या हद्दीमधले काही बार वगैरे तपासले का की हे कुठल्या बारमध्ये दारू वगैरे पिलेले? काहीच माहिती आम्हाला देत नाहीत सर. ते आतापर्यंत काय करतात, त्यांचा तपास कुठल्या पद्धतीने चालू तुम्ही आता त्या हद्दीमधले सगळे हे गावकरी आहेत, तुम्ही आजूबाजूच्या काही बारमधनं त्यांचं फुटेज मिळवण्याचा प्रयत्न तुमच्या लेवलवर केलाय का? लेवलवर करतोय, लोकांनी माहिती पण दिली आहे. पण खूप लोक सर कसं असतं की सामान्य लोकांना बोलतात, पण कोर्ट पोलीस चौकी म्हणलं की लोक घाबरतात सर. प्रत्येक वेळी लोक पुढे येत नाहीत, पण ते आता आम्हाला सहकार्य करायला तयार आहेत. आम्ही त्यांना जाऊन भेटणार आहेत आणि तसं ते येतील असं वाटतं. तुम्ही जर समजा त्या हद्दीमधले म्हणजे आता तुम्हाला सांगू का की म्हणजे जिथं खानापूरच्या आजूबाजूला सगळे गावकरी लोक, म्हणजे मला हा विश्वास आहे की त्या एरियामधली सगळी गावकरी लोक एकमेकाशी म्हणजे भावकी सारखी राहतात. तर खरं तर तुम्ही एकमेकांना सहकार्य मिळालं, त्या बार मधनं आपल्याला CCTV फुटेज मिळवता आलं की जे तिथं ड्रिंक करत होते तर आपल्याला ठोस पुरावा आपल्याकडेच मिळाला तर आपण तो कोर्टात. त्यांनी जे रिमांड मध्ये घेतलं तर त्यांना कळलेलं नाहीये ना तुम्ही तो पिला नाही, तर तू कुठून पिऊन आला किंवा कुठून त्यांनी ते खरेदी केलं हे तर आता तपासामध्ये कळणं म्हणजे हे आहे ना, कळलं पाहिजे त्यांनी की कुठून तो पिऊन आलता किंवा काय. तर हा तपासाचा विषय. आता त्यांनी ते समोर येऊन म्हणजे व्यवस्थित रीतसर जर तपास केला तर त्या गोष्टी पुढे येऊ शकतात. बरोबर. आणि आता तेही दाबण्याचा प्रयत्न केला तर केसमध्ये मुलगी होती त्यांच्याबरोबर वगैरे असं काही मेन्शन केलंय? ते नाही केलं त्यांनी, त्याच्यात मेन्शन नाही केलं मेन्शन पोलिसांनी मेन्शन नाही केलं. मग तुम्ही कोर्टामध्ये ते हे केलं की नाही? नाही, अजून पण तसं सांगण्यात आलेलं आहे ओरली, पण आता आम्ही रिटर्न मध्ये पण दिलंय ते. बरं, म्हणजे आता रिटर्न मध्ये पण त्या गोष्टी दिल्या. ठीक आहे. अपघातामध्ये मृत झालेल्या व्यक्तीच्या या बहिणी आणि त्यांचे रिलेटिव्ह आहेत, यांची काही मतं आहेत, आपण ती मतं जाणून घेऊयात. ताई बोला, काय म्हणणं होतं तुमचं? आम्ही असं म्हणतो की सगळे आम्हाला विचारतात तुमच्याकडे काय पुरावे, तुमच्याकडे काय पुरावे. पुरावे आम्ही शोधत बसलो तर हे लोक काय करणार आहेत?
गव्हर्नमेंट कशाला बसवलंय तुम्ही? खरंय. गव्हर्नमेंटचं काय काम आहे? सामान्य जनतेला इन्साफ पाहिजे ना. मग तुम्ही आम्हीच जर इन्साफ स्वतः शोधत बसलो तर तुम्हाला कशाला पगार देताय? काय गरज आहे तुम्हाला? तुम्हाला मोठमोठ्या गाड्या पाहिजे फिरायला, घरं बंगले पाहिजे, लाईट बिल सगळं फुकटच पाहिजे, आणि मग आम्ही काय करायचं? आमचा माणूस गेला तर मग सोडा त्याला आमच्या समोर. आम्हाला काय करायचं? आम्ही आमचं करून घेऊ ना. जमा करायला आहेत का? पैसे खायला आहेत? ज्याने उडून गेला त्याचे माणसं येतील, त्याच्या हातामध्ये अशा नोटा सोडतील आणि हे कॅच करत बसतात. बाकीचे आम्ही काय करायचं? मग आम्ही काय नुसतं विनाकारणच आम्ही नुसतं फेरा मारायच्या नाही. आमची चालली तपास चाललाय तपास, अरे पण कुठपर्यंत चाललाय? आम्ही सगळे पुरावे गोळा केले, हातात दिले, तरी तुम्ही ऍक्शन तुम्ही काहीच ऍक्शन करत नाही. तुमचा हकलून द्या ना असल्या पोलिसांना. ठेवलंय कशाला? डिग्री कशाला घेता का? कॉपी पेस्ट करून डिग्री घेतल्यात का तुम्ही? आमचा हिरा तुमच्याकडे पुरावे गेलाय, मागतात. सोनं गेलंय. हो, मग तुम्ही काय करता? तुमचा माणूस कुठं होता? तुमचा माणूस हे करतोय, तर तुझं काय काम आहे बाबा? तू शोध ना तुझं. आम्ही काय करणार? आम्ही तुमच्याकडे न्याय मागायला आलो तर तुझं तू शोध ना. खरी गोष्ट. अरे तुम्ही स्वतः जायला पाहिजे त्या स्पॉटवर, चौकशी करा आणि कुठेतरी सीसीटीव्ही आता त्यांच्या मिसेसची काय परिस्थिती आहे? काहीच नाही. ती बोलत नाहीये. ती माझी बहिणी अशी नुसती झोपू नये पडू नये. 4 दिवस झालं काही खाल्लं नाही. 2 छोटी छोटी मुलं आहेत शेजारी आजूबाजूला फिरतायत. तिला काही किती शोध वयाची नाहीये. वर्षाची पोरं आहेत? एक 2.5 वर्षाची आणि एक 5 वर्षाची मुलगा आहे काय तिचा. त्यांनी सांगा बापाचं, अरे बाप मेले त्यांना हे पण नाही माहिती आहे. पंचनामा केलं नाही, पंचनामा करायला गाड्या उचलल्या तुम्ही आणि एक गाडी ऍक्सिडेंट झाला तर तुम्ही जेवढा ऍक्सिडेंट झाला तेवढ्या सगळ्या गाड्या कव्हर करून तुमच्या पोलीस स्टेशन आणून ठेवा ना. तो माणसाची गाडी तू इथं घेऊन आलास आणि आमची गाडी तिथं ठेवली, मग कुठल्या घंट्याचा पंचनामा करतोय तू? काय हा? करतात पंचनामा? सांगा ना पोलीस काय करतात? काय करतात? आजूबाजूला जे काही बार झालेले आहेत याला काहीतरी लिमिटेशन किंवा काहीतरी आळा बसेल किंवा त्या हद्दीमध्ये पोलीस यंत्रणा वाढवा की ज्या गोष्टीमुळं हिट अँड रन सारख्या केसेस होणार नाहीत. अक्षरशः विचित्र पद्धतीचं ट्रॅफिक आणि परिस्थिती पुण्यामध्ये आहे आणि ज्यांच्या खिशात पैसा कळकळतोय ना त्या व्यक्तींच्या बद्दल काही न बोललेलीच बरं. आणि गंमत अशी असते की यांच्यासारख्या गरीब घरातला एखादा व्यक्ती जर गेलेला असला ना तर मीडियाही याची दखल घ्यायला पुढे येत नाही. फडणवीस साहेब प्लीज या गोष्टीकडे लक्ष द्या अशी माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे.